साधारणतः इसवी सन 1459 माघ वद्य प्रतिपदा शके 1380 या दिवशी श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी गाणगापुरात निर्गुण पादुका स्थापन केल्या. त्यानंतर शैलयात्रेचे निमित्त साधून ते कर्दळी वनात अदृश्य झाले. ह्या कर्दळी वनात सुमारे 300 वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली. याच काळामध्ये मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ रचले. एके दिवशी उद्धव नावाचा लाकूड तुड्या त्याच कर्दळी वनामध्ये लाकडं तोडीत असताना त्याच्या हातून कुऱ्हाड निसटली आणि ती वारुळावर पडली. उद्धवाचे निमित्त साधून स्वामी महाराजांना पुन्हा भक्तांच्या कल्याणासाठी प्रकट व्हायचे होते. कुऱ्हाड वारुळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली व क्षणातच दिव्य प्रकाश पडून उद्धवासमोर एक अजानुबाहू तेजस्वी मूर्ती प्रकट झाली. तेच अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज होत. आपल्या हातून ह्या महापुरुषाला जखम झाली ह्या विचाराने उद्धव